वैष्णवीचं बाळ अखेर आता कसपडेंच्या घरी आलंय, त्यामुळे मोठी घडामोड सध्या घडत आहे। बाळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू होता आणि अखेर आता वैष्णवीचं बाळ हे अखेर कसपडेंच्या घरी आलंय। या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा त्यांच्या समोर घेतलं किती दिवसापासून खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनेलच्या सगळ्यांच्या मीडियामुळे हे आमचं बाळ मिळालं। आपले खूप खूप धन्यवाद। ते पण बाळ होतं कुठे, काय झालं, पुण्यापासून आलं, त्यांनी काय सांगितलं? मिळालं त्यांच्या नात्या। ओके ओके पण ज्या व्यक्तीनं बाहेर तर आपण पाहू शकता, मी आता वैष्णवी हगवणे यांच्या माहेरच्या घरी आहे आणि मागील अनेक दिवसांपासून जे बाळ बेपत्ता होतं ते आज या ठिकाणी माफ करा कसपटे या बाळाला ओके हा झालं ओके बाळ ताब्यात। हे दृश्य आपण पाहतोय, वैष्णवीचं बाळ अखेर आता कसपटेंच्या घरी आलंय, त्यामुळे मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत। खरं तर हगवणी यांच्या कुटुंबियामध्ये काही व्यक्ती सध्या फरार आहेत, त्या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कारवाई, ही दृश्य आपण पाहतोय। रुपाली पाटील ठोंबरे या ठिकाणी आपण पाहतोय की बाळाचा ताबा घेण्यासाठी आलेले आहेत। आजी आजोबाच्या ताब्यात या बाळाला दिलं जाणार आहे। वैष्णवीचं हे 9 महिन्याचं बाळ अखेर आता कसपटेंच्या घरी, त्या ठिकाणची दृश्य आपण आता पुढारी न्यूजवरती पाहतोय। प्रत्येक अपडेट 9 महिन्याच्या बाळाची ही दृश्य आहेत। आजीकडे हे मिळते का ते बघ। ठीक आहे हो व्यवस्थित आहे। बघू आम्हाला नाही सगळ्यांचे शॉर्ट्स आमचा पण सागर करायला रे काय बाय ओके ओके ताई ओके तर दृश्य आपण पाहतोय, वैष्णवीचं बाळ अखेर आता कसपटेंच्या घरी आलेलं आहे। 9 महिन्याचं हे बाळ आहे। महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी करतात। खरं तर बाळाचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न सुरू होत्या आणि अखेर आता वैष्णवीचं बाळ आजी आजोबांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। वैष्णवीचं बाळ अखेर आता कसपटेंच्या घरी आलं आहे। हगवणी कुटुंबातले काही व्यक्ती सध्या फरार आहेत, त्या संदर्भातला तपास सुरू आहे। खरं तर आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्या हगवणी कुटुंबियांच्या जे व्यक्ती राष्ट्रवादीमध्ये सहभागी आहेत अशा प्रकारचा दावा करण्यात आला, त्यांची हकालपट्टी करण्यात आली। मात्र रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुढारी न्यूजशी संवाद साधत असताना ते कुठल्याही प्रकारचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। आता अखेर वैष्णवीचं बाळ आजी आजोबांच्या घरी म्हणजेच कसपटेंच्या घरी दाखल झालेलं आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। बाळाचा ताबा केव्हा मिळणार याची प्रतीक्षा होती आणि अखेर आता बाळाचा ताबा मिळाला आहे। बाळ अखेर आजी आजोबांच्या घरी दाखल झालं आहे। वैष्णवीचं बाळ अखेर कसपटेंच्या घरी दाखल झालेलं आहे, त्याची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। खरं तर धक्कादायक अशी घटना घडली महाराष्ट्रात। या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता, मात्र या घटनेनंतर बाळाचा ताबा घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते आणि अखेर आता बाळाचा ताबा घेण्यात आलाय। वैष्णवीचं बाळ अखेर आता कसपटेंच्या घरी आलं। खरं तर या संदर्भात कसपटे कुटुंबियांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की बाळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्या ठिकाणी सुद्धा त्यांना धमकावण्यात आलं, धमकी देण्यात आली। बाळाचा ताबा मिळत नव्हता, त्या प्रकारच्या घडामोडी सुरू होत्या आणि अखेर आता बाळाचा ताबा हा मिळालेला आहे। वैष्णवीचं जे 9 महिन्याचं बाळ आहे ते अखेर आता कसपटेंच्या घरी आलेलं आहे। त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा उपस्थित होत्या। पुढारी न्यूजशी संवाद साधत असताना या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली। बाळाचा ताबा घेण्यासाठी आम्ही जात आहोत आणि ते राष्ट्रवादीचे कुठल्याही प्रकारचे पदाधिकारी नव्हते, मात्र त्यांची हकालपट्टी करण्यात आली अशी सोशल मीडियावरती सुद्धा पोस्ट टाकण्यात आली होती आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। वैष्णवीचं बाळ अखेर आजी आजोबांच्या ताब्यात याचीच प्रतीक्षा होती। खरं तर बाळाचा ताबा घेण्याची प्रतीक्षा होती आणि अखेर आता ते क्षण आलेला आहे। वैष्णवीचं बाळ अखेर आता आजी आजोबांच्या ताब्यात आलेलं आहे।
हे बाळ अखेर कसपड यांच्या घरी दाखल झालं आहे. खरं तर कायदेशीररित्या सध्या लढाई सुरू आहे. त्या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे आणि आगामी काळात या संदर्भात कायदेशीररित्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र तुर्तास जी मोठी अपडेट, मोठी घडामोड आपल्या हाती लागली आहे, त्याप्रमाणे आता वैष्णवीचं बाळ हे अखेर आता आजी आजोबांकडे पोहोचलेलं आहे. कसपड यांच्या घरी दाखल झालं आहे. केवळ 9 महिन्याचं बाळ आहे, तो अखेर आता आजी आजोबांच्या ताब्यात पोहोचला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. वैष्णवी हगवणे यांच्या धक्कादायक घटनेनंतर खरं तर कुटुंबियांनी आरोप सुद्धा केला की आत्महत्या नव्हे हत्या असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केला आहे. कायदेशीररित्या लढाई सुरू आहे. हगवणे कुटुंबियातल्या काही व्यक्तींचा सध्या शोध सुरू आहे. काही व्यक्ती फरार आहेत आणि त्या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. या संदर्भात आता आगामी काळात नेमक्या कायदेशीररित्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.